धारावीचा भूखंड त्यांना पुनर्वसनासाठी दिला. या आधी देशामध्ये राज्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प झालेले आहेत, हा नवीन नाही आहे. धारावी तुम्ही अडाणीला दिल्यावरती त्या सबबीखाली धारावीसाठी किंवा अडाणीसाठी जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे सर्व स्तरावर आणि तो त्यांच्यावरती भूखंडांची मेहरबानी मुंबईतली दिली जाते, हे यापूर्वी कधी झालं नव्हतं. हे का होत आहे? ह्यांची मित्र आहेत म्हणून ना. हां, म्हणूनच मी मगाशी सांगत होतो की धारावीसाठी जसे हे भूखंड तुम्ही यांच्या घशात फुकट घातलेत, हां. तसं तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही देत? म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देताय. देवनाचं डम्पिंग ग्राउंड म्हणजे हा तर कहर झाला. आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती 2700 का काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे. आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार, भूखंड अदानीला देणार. एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भयानक आहे. ती काम साफसफाई करणारी कंपनी सुद्धा अदानीची. म्हणजे हा देश अडाणी चालवतायत. अदानी चालवतात किंवा अडाणी चालवतात.